त्यानंतर कोपऱ्यावरती साध्य आहेत आमच्या तिकडे कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये, तरी मी शूट केले. आणि हे बघा आमचे देव. शेवटी 5 घंट्यानंतर इथं पोहोचलेलो आहे आम्ही. सो गाईस, सकाळचे 3 वाजलेत. आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे मी. आता काय आपला परिवार चाललाय घारापुरी बोलतात त्याला, तसा तो फॉर्ड आहे एलिफंट. मुंबईला माहितीच असेल, बोटिंग जायला लागतं गेट ऑफ इंडियावरनं. तिकडं जायचं तयार झालं. आणि आमचं पूर्ण परिवार आहे, भोईर परिवार. ॲक्च्युली काय माहिती आहे का, आमचा लॉकडाऊनमुळे सगळं काम हे झालेलं आहे. म्हणून त्याचा पुढचा काय प्रोसेस तुम्हाला दाखवतो. आत्ताशी मी कधी ATMला आलो जस्ट पैसे काढायला. बोलू चला इथं लायटिंग आहे चांगली, शूट करूया इकडं. आणि हा ब्लॉग आहे ना फुल इंटरेस्ट आणि फुल मजा येणार ब्लॉग. वाईफ येणार ब्लॉगला एकदम, कारण की ब्लॉग असा होणार ना, मी पण एक्सपेक्ट नाही करणार ब्लॉग कसा होईल. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर मला वाटतं ब्लॉग मोठा पण होऊ शकतोय. तर मी एकच ब्लॉग बनवणार आहे, 2 बनवायची ट्राय नाही करणार. एक जसं गाय मी येतय गा तुझ्या हॅलो गाईज, फायनली मोरा कोलेवाड्याला आम्ही पोचलेलो आहे. नंतर पाठीमागं बघू शकतो बोटीचा हे आहे. आणि इकडनं आता एंट्री. आम्ही इकडनं जस्ट आलो, मध्ये आलो मी. आणि सॉरी गाईज, मला येताना ॲक्च्युली मी 3 वाजता उठलेलो. 3 वाजता उठल्यानंतर 4 वाजता 5 वाजता आंघोळ वगैरे केली. आणि तिकडनं 5:30 वाजेपर्यंत निघलं टेम्पो. आणि रात्रीचा टाईम होता म्हणून आपल्याला शूट करायला भेटला ना नीट, म्हणून मी शूटच नाही केला. मी विचार केला डायरेक्ट तिकडे रेस्टॉरंट आपल्या पोहोचू, तिकडनंच बात करू काय करायचं इथे. आणि आता आम्ही जस्ट इथं पोहोचलो मोरा कोलेवाडा. हा एक कोलेवाडा, मोठा कोलेवाडा. मी फर्स्ट टाइम आलो इकडं. मोरा कोलेवाडाचं पोहोचलोय. आता इथून आपल्याला जायचं बोटीने. आपली एक प्रायव्हेट बोट आहे ती नाकवाची, ती बुक केलेली आहे. बघू तिथं काय प्रोसेस. आता इकडनं तर आपण आता सगळी तर आली तिकडं, आपली पोरं अख्खी फॅमिली भोईर परिवारच आहे आपला. आले ते सगळे आता तयारी करतात तिकडं. आता बँड वाजवणार आहेत का ते मला पण नाही माहीत. बघू बँड वाजवला तर बरं होईल, कारण की भरपूर डिस्टन्स 1 किलोमीटरचा अंतर असेल एवढा. इकडनं आता आपण जाणार आहे घारापुरी म्हणजे एलिफंटा. मुंबई गेट ऑफ इंडियावरनं ती बोट असते ना, ती तिकडनं जाते. पण आम्ही इकडनं आलो खास, इकडे बोट बुक केली म्हणून आम्ही इकडनं सर्व आलो. एक मोठी बोट आहे इकडे ॲक्च्युली, ती समजेल आता पुढं बोट कोणते. आपण दाखवतो तुम्हाला पुढचं. आणि नावा खारी बोलते शेवा खारी मेवनी चल जाऊ गो. घारापुरी मेवनी चल जाऊ गो. घारापुरी मेवनी चल जाऊ गो. घारापुरीचे हाटेलानू मेवनी काय खाशील. शिरापुरी रुसू नको फुगू नको मेवनी हात माझा जायला खाली. शनिवारी पगार होईल मेवनी आयतवारी. मुंबई जाईन मेवनी आयतवारी. मुंबई जाईन आयतवारी. मुंबई जाईन तुला पैठणचा शालू हाणी. तुला पैठणचा शालू हाणी. पैठणचा शालू नेशील गावा नाव माझं. मिरवशील गावा नाव माझं. मिरवशील गावा नाव माझं. मिरवशील
वरती बोट आलेली आहे, ती बोट बघू शकता. प्रायव्हेट बोट आहे, पूर्ण आपल्यासाठी भोईर परिवारासाठीच बुक केलेली आहे. आणि आता 2-3 माणसं राहिले ते त्यांची डोळ बघतात. आणि पनवेलला पण नाही आलं आय थिंक. पनवेलचा पण एक टेम्पो येतो बाकी राहिला आहे. तो टेम्पो येऊ तसा लिगो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो खालचा काय तुला खाली जाऊन दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता काही बोटीमध्ये सगळे बसलेत. आपली सगळी भोईर परिवारात आणि यंग पोरं सगळी वरती झालेली बघू शकता. सगळी पोरं वरती ते बघा आता काय. आता पुढचं तुम्हाला कसं बोट चालवलं तसं तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो. आणि आता काय मजा मस्ती झालं त्याच्यामध्ये ब्लॉकर भेटले. सावशीट बघा किती तिकडे पाठी. बैलांची फडकी आणि वर कपाळाला टिकली आणि वर कपाळाला टिकली आणि कपाळाला टिकली लावशील गावा नाव माझं गाज वशील गावा नाव माझं गाज वशील गावा नाव माझं गाज वशील. वशील भोळ्या मेवण्यासला फुल वशील भोळ्या मेवण्यासला फुल वशील मेवण्यासला फुल वशील त्याला गरगरा फिरवशील त्याला गरगरा फिरवशील गरगरा फिरवशील सुखदेव तांडलाला नाचवशील सुखदेव तांडलाला नाचवशील सुखदेव तांडलाला नाचवशील. आम्ही ज्या ठिकाणीची वाट बघत होतो त्या ठिकाणी शेवटी 5 घंट्यानंतर इथं पोहोचलेलो आहे आम्ही. हे बघा सगळे लोक वाट बघतात कधी खाली उतरणार. चला गारापुरीचा गेलेला आहे आणि आता बघूया पुढं काय आहे. हे बघा रोहित जिंजल चला तर आपण भेटू आता पुढं. काय बंदोबस्त करून ठेवला इथं. ब्रिजर सर्व भरून ठेवलेलं आहे. इथं पब्लिक बघू शकता. अपेक्षा होती 50 माणसांची, इथं 100च्या वरती माणसं आली. डेंजर काम झालं इथं भोईर परिवारचा. आणि तिथं बघू जा 8 टन आहे. मुंबईवरनं येतात त्या बोटी, एलिफंटावरनं बोटी ते तिकडे पार्क होतात. आणि आपली पर्सनल बोट आहे म्हणून इकडे पार्क होती. फायनली सर्व उतरले. उतरायचे उतरू आणि मुंबईच्या बोट येतात तिकडे येतात. मुंबईवरनं गेट ऑफ इंडियावरनं बोट येतात ते तिकडे येतात. त्याच्यावरती ही पर्सनल बोट आहे ना इकडनं ॲक्च्युली, म्हणून मी इकडे थांबायला आले. आणि बघू शकता वाटून. चला मला पुढे भेटू. पोचले बघू शकता गारापुरीला पोचलो आम्ही आणि सगळी मंडळी चाललेली आहे. यावरचा समुद्र किनारा आपल्याला येत पाहिजे होता. हे बघा पुढं सगळे लाईन आहे वाटून. तुम्हाला दाखवतो एवढी भीड कशी आहे आणि किती पब्लिक आहे आणि काय कसं आहे सगळं तुम्हाला दाखवतो. तर पुढं आपण जाऊ. पुढचे शूट करा, सर्वांना शूट करा. हे बघू शकता. हे बघा अरे किती आवाज येते. आवाज किती येते आवाज.
आणि हे बघा आमचे देव. बघा क्राऊड. 2 मिनिटं अजून लोक येतात. वैतागले आमचे तर लेडीज अक्षरशः वैतागले. बघू शकता धीरज. मित्रांनो चला काय दाखवायला काय ना मला कंटाळा चालून. आणि हे बघा पाठीमागं बघू शकता. हे बघा एक नंबर. त्याला बोलतात मेहनत. मी तर खाली कॅमेरा घेतला तर हे बघा ही खरी मेहनत. अरे लागलं तर पण चला आता पुढं भेटू. काय कंटाळा आलाय. आम्ही आता चाललोय आतमध्ये. काय ते मला तर वाटत नाही शूटिंग करून देतील. मला तर डाऊट आहे. कॅमेरा नॉट ऑल आउट. कॅमेरा तर घेऊन देणार आहे आतमध्ये. मला म्हणजे व्हिडिओ पण काढून देणार नाही. बघू दिली तर ठीक आहे. जातो तुम्हाला दाखवतो काय बघू शकतो. तुम्हाला देतो पुढं. मला वाटलं व्हिडिओ काढायला ऑल आउट नाही इकडे. ठीक आहे चला. तिकडनं बाहेरचं रिझन काय पाहिलं की तिकडे कॅमेरा ऑल आउट नाही आतमध्ये. तरी मी शूट केलंय. थोडं नॉर्मली शूट केलंय. ते बघू गाण्यावरती आपण ते टाकू आणि ते बघू काय कसं. आता चालू आहे पुढं. इथे फॅमिली इकडं सध्या पार्टी चालू आहे. बघू पार्टीचा कार्यक्रम चालू आहे. आणि तिकडं आतमध्ये तयारी चालू आहे. आणि गिरीश भाऊ बसलाय पार्टी करायला. कुठे देवी कुठे इथे आपल्या 7 बाया. या 7 बाया इकडे म्हणजे कोणाला माहिती नाही. मला पण नव्हतं माहिती. मला आत्ता माहिती पडलं. हे बघू शकता देवेच आहे आपले 7. बघू शकता म्हणजे असं आपल्या 7 देवी. हे बघू शकता 7 देवीच्या. 7 देवा बघितले असेल. तिथे 7 देव आहेत ते बघा. हा त्याच्यानंतर त्या कोपऱ्यावरती 7 देव आहेत आमच्या. आणि हा तिथे आमचे देव आहेत. देवीमध्ये 7 दिवस सेम फोटो आहे. तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवतो. मी तिकडे पण व्हिडिओ काढलेले आणि ती पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बघू शकता बसले फोटोशूट करत. आणि बघू शकता हे नजारा. आणि तिथे आपली सगळी पब्लिक ती बघा. बघू शकता भोईर परिवार सर्व. काय ॲक्च्युली बँड नाही आले. इथे थंडा प्यायला बसले सर्वजण. फायनली आपले 7 देवे आहेत. त्या 7 देव्यांचा मान घेऊन आलेले आहेत. आईला मान घेऊन हा तिकडच घ्या कोपऱ्याला इकडून. हा इथं वरती तयारी चालू आहे. देव आलो मी कला काढतो. मान चालू आहे सर्व. आणि तिथं सर्व लोक तिकडे तिथूनची लोक सगळ्या बघू शकता. आणि आपल्या बाया येतात तिथे धुवून. इथे सर्व ठिकाणी फोटो वगैरे. आणि इथं पाया पडत आले. अजून एक ठिकाणी आहे. आपल्या बाया आहेत. तिकडनं पण येऊ आपण. तुला काय बोलत आहे. इथं मांडलेलं आहे. आणि बघा तयारी चालू सगळी.
आया दिले आणि शेट्टी बाया दिले तुम्ही कानावर आले मी आता बोला आता बोलती हो हा तू कानावर आणली ना आम्ही तुला आता बोल तू परिवार दिला तुम्ही सांगितलं आम्हाला माहितीवर आले चला जास्ती नका घरी येतो चला आता म्हणून नाही पाणी आहे काय बरं नाव दे आण पाणी नमस्ते 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 महाराज की मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो जय माँ एकवीरा देवी बेटी है कार्ला डोंगर में। बघू शकता फायनली गावामध्ये पोहोचलेलो आहे। आता गावामध्ये फटाके आणि बँड वाजवायचे, माल वाजवून आपला घरी ठेवायचं आहे। बाबा आता कार्यक्रम दाखवतो, आता व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, मला बोलायला काय भेटणार नाही, ठीक आहे।
शेवटी फायनली व्हिडिओ एंड करायचा टाईम आला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग आहे ना आपल्याला कसा वाटला ब्लॉग ते कमेंटमध्ये सांगा मला खाली.